नमस्कार. मैत्रियामध्ये आपलं स्वागत आहे. मित्रहो, खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. नाशिकमधल्या गोदावरी नदीच्या काठावर काही श्राद्ध आणि पिंडदानाचे विधी सुरू होते आणि या विधींच्या वेळेस तिथे भटजी देखील उपस्थित होते. एक वेड्याचं सोंग घेतलेला माणूस या भटजींकडे तेव्हा जातो आणि त्यांना म्हणतो की भटजी, मला भूक लागलेली आहे, मला ते भाताचे गोळे खाता येतील का? भटजी म्हणतात, वेड्या, ते भाताचे गोळे नाहीत तर या बसलेल्या व्यक्तीच्या पितरांसाठी असलेलं नैवेद्य आहे. मग तो म्हणतो, यांची पितर नेमकी कुठे आहे? तर त्यावेळेस भटजी म्हणतात की ते लाखो करोडो किलोमीटर दूर स्वर्गात आहेत. मग तो म्हणतो की ते पितर एवढ्या दूरून हे भाताचे गोळे खायला कसे येतील? तर त्यावर मोठ्या अभिमानाने भटजी असं म्हणतात की अरे, माझ्याकडे मंत्रांची शक्ती आहे, त्याद्वारे मी हे नैवेद्य त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो. तो व्यक्ती तिथे काहीही न बोलता बाजूला जातो आणि नदीतलं पाणी ओंजळीत घेऊन किनाऱ्यावर फेकायला लागतो. त्या पाण्याचे काही थेंब त्या भटजीच्या अंगावर देखील उडतात आणि तो रागाने म्हणतो की अरे हे वेड्या, करतोय काय? हे पाणी बाहेर का फेकतोय? त्यावेळेस त्या भटजीला तो व्यक्ती असं उत्तर देतो की मी अमरावती जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर तालुक्यातल्या माझ्या शेताला पाणी देतोय. तर त्यावर ते भटजी असं म्हणतात की अरे वेड्या, तुझं गाव इथून 500 किलोमीटर दूर आणि हे नेमकं पाणी तुझ्या शेताला पोचल तरी कसं? तेव्हा मित्र हो, तो व्यक्ती असं उत्तर देतो की तुम्ही इथून पोचवलेला नैवेद्य जर लाखो करोडो किलोमीटर दूर स्वर्गात पोचू शकत असेल तर माझ्यासारख्या माणसाने 500 किलोमीटर दूर शेतीसाठी दिलेलं पाणी का बरं पोचणार नाही? मित्र हो, अशा पद्धतीचा विज्ञानवादी प्रश्न विचारणारा तो व्यक्ती दुसरं तिसरं कोणी नसून संत गाडगेबाबा होते. या संत गाडगेबाबांच्या विचारांविषयी बोलण्यासाठी मी आज तुमच्यासमोर उपस्थित आहे. खरं तर गाडगेबाबांचा जो विचार आहे तो तुमच्या माझ्यापर्यंत फक्त हातात एक गाडगं, चिंध्या पांघरलेला एक माणूस आणि एका हातामध्ये खराटा इथपर्यंतच पोहोचवण्यात आला. म्हणजे हा माणूस केवळ स्वच्छतेच्या पलीकडे बोलला की नाही असा प्रश्न तुमच्या माझ्या पिढीला पडावा इतक्या मोठ्या पद्धतीने फक्त स्वच्छता म्हणजे गाडगेबाबा हा विचार तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचवण्यात आलेला दिसून येतो. परंतु गाडगेबाबांनी मांडलेला शिक्षण विषयक विचार हा तितकाच महत्वाचा आहे. खरं तर गरिबीच्या परिस्थितीमुळे या माणसाला शिक्षण घेता आलं नाही, परंतु शाळेची पायरी कधीही न चढलेला हा माणूस मात्र शिक्षणाविषयी अत्यंत पोटतिडकीने आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करतो. हा माणूस असं म्हणतो की शिक्षण हे दारिद्र्यमुक्तीचं साधन आहे. जर तुमच्याकडे पैसा नसेल तर तुम्ही तुमच्या जेवणाचं ताट मोडा, तुमच्या बायकोला वर्षाकाठी एक लुगडं कमी घ्या, परंतु मुलाला शाळेत पाठवा, कारण हेच शिक्षण पुढच्या 2 पिढ्यांचा उद्धार तुमचा करणार आहे. एवढंच नाही तर रयत शिक्षण संस्था कर्मवीर अण्णांनी उभी केली. तुम्हाला माहित नसेल की रयत शिक्षण संस्थेचं ग्रँट काही काळासाठी बंद करण्यात आलेलं होतं. काही वादाची पार्श्वभूमी त्याच्यासाठी होती. अशा वेळेस कर्मवीर अण्णांनी हा प्रश्न संत गाडगेबाबांकडे मांडला. या माणसाने आपल्या कीर्तनांच्या माध्यमातून लाखो रुपयांचा निधी या गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी रयत शिक्षण संस्थेसाठी त्या काळात उभं करण्याचं काम केलं. इतकंच नाही तर तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खैरांना भेटून त्यांनी रयत शिक्षण संस्थेविषयी माहिती दिली आणि त्यांना रयत शिक्षण संस्थेचं ग्रँट पूर्ववत करा असा आदेश सुद्धा दिला आणि बाबांच्या शब्दाखातर रयत शिक्षण संस्थेचं ग्रँट पुन्हा एकदा सुरू झालं. म्हणजे काय तर शिक्षणाविषयी केवळ उपदेश कीर्तनाच्या माध्यमातून केला नाही तर कृतीच्या माध्यमातून शिक्षणाचं महत्व त्यांनी लोकांच्या मनावर ठसवण्याचं काम केलं. इतकंच नाही तर गाडगेबाबांचा विज्ञानवादी विचार अत्यंत महत्वाचा आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 51 क मध्ये आपण विज्ञानवादी दृष्टिकोन बाळगण्याविषयी ऐकतो, परंतु हा विज्ञानवाद आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून गाडगेबाबांनी सुरू केला. तर तो कसा? तर ते कधीही कीर्तनाच्या माध्यमातून एक मार्गी संवाद करत नसत. ते नेहमी लोकांना प्रश्न विचारत, त्यांच्याकडून त्याची उत्तर घेत आणि मग त्यावर ते त्यांना उत्तर काही आपल्याकडून नसेल तर ते देत आणि त्यातूनच लोकांच्या विचार परिवर्तनाचं मोठं साधन हे त्यांचं कीर्तन ठरत होतं. आता उदाहरण घ्यायचं झालं तर ते लोकांना विचारत की बाबा रे, मूर्तीपूजा केल्याने तुमच्या आयुष्यात समृद्धी येते का? तर लोक थोडं गोंधळत, परंतु काही भीतीसाठी हो म्हणत, काही नाही म्हणत. अशा वेळेस गाडगे महाराज त्यांना सांगत की अरे, मूर्ती घडवणारा, मूर्ती विकणारा यांच्या आयुष्यात जर मूर्ती घडवून किंवा विकून समृद्धी येत नसेल तर तुमच्या आयुष्यात त्याची पूजा केल्याने तरी काय समृद्धी येणार आहे? थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य असं
की गाडगे बाबा हे लोकांच्या मनातून एखादी गोष्ट काढून घेत आणि मग त्यानंतर त्यावर आपलं उत्तर देत असत. त्यामुळे लोकांना त्यांचं कीर्तन भावायचं. ज्या काळामध्ये साऊंड सिस्टीमची व्यवस्था नव्हती, ज्या काळामध्ये कुठल्याही प्रकारची प्रसिद्धीची माध्यमं नव्हती, अशा काळामध्ये सकाळी गाव स्वच्छता करणारा माणूस संध्याकाळी लोकांच्या मनातल्या विचारांची जळमट हा कीर्तनाच्या माध्यमातून स्वच्छ करत होता. एवढंच नाही तर अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संदर्भाने गाडगे बाबांनी अत्यंत महत्वाचा विचार मांडलेला आहे. ते नेहमी संत कबीरांचा दाखला देत. ते म्हणत की जत्रा में पथरा मिटाया, तीरथ बन गया पाणी, दुनिया भई दिवानी, सब पैसे की धुलधानी. म्हणजे काय की यात्रा, सण, उरूस याच्या माध्यमातून लोकांच्या पैशांचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो आणि त्यातून त्यांना दारिद्र्य येतं. म्हणजे काय की दारिद्र्य येण्यासाठी भारतीय संस्कृतीच्या मुळामध्ये किंवा एकंदरीतच भारतीय परंपरा कर्मकांडांच्या मुळामध्ये नेमकी काय कारण आहेत हे गाडगे बाबा सांगत असत. एवढंच नाही तर गाडगे बाबांनी जे काही महत्वाचे अजून काही मुद्दे सांगितले त्यामध्ये त्यांनी लोकांच्या शिक्षणासाठी नेमकं काय केलं पाहिजे, तर त्यासाठी त्यांनी सांगितलं की गोरगरीब मुलांना मोफत शिक्षण देण्याची व्यवस्था केली पाहिजे. मग हे करण्यासाठी त्यांनी स्वतः आपल्या हयातीत संत गाडगे बाबा मिशन स्थापन केलं, ज्याच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः ट्रस्टी होते. आणि या गाडगे बाबा मिशनच्या माध्यमातून संपूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी शिक्षण संस्थांची उभारणी करण्यात आली, मोठ्या प्रमाणावर वसतिगृह सुरू करण्यात आले, धर्मशाळा सुरू करण्यात आल्या. म्हणजे पंढरपूरच्या विठ्ठलाला शिवता येणार नाही म्हणून गोरगरीब दलितांना त्या ठिकाणी प्रवेश नव्हता. साने गुरुजींनी त्यासाठी मोठं आंदोलन केलेलं आपल्याला माहीत असेल. परंतु तत्पूर्वी गाडगे महाराजांनी स्वतः पंढरीच्या वारीला जाऊन सुद्धा विठ्ठलाच्या मंदिरामध्ये जाण्याचं टाळलं. इतकंच नाही तर तिथे येणाऱ्या दलित आदिवासी बंधूंना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नसला तरी पंढरपूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागायचा. त्यांच्यासाठी संत चोखामेळा धर्मशाळा उभारण्याचं काम केलं आणि त्या माध्यमातून त्यांचं पंढरपूरमध्ये राहण्याची व्यवस्था गाडगे बाबांनी उभी केली होती. त्यानंतर हीच संत चोखामेळा धर्मशाळा आपण मरणाच्या दारात असताना गाडगे बाबांनी बाबासाहेब आंबेडकरांना बोलवलं आणि त्यांना पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून इथे मुलांसाठी वसतिगृह सुरू करा, त्यासाठी जी काही कागदपत्र लागतील ती माझ्याकडून घ्या, अशा पद्धतीचा आदेश केला. आणि त्यातून म्हणूनच तर बाबासाहेब आंबेडकर हे नेहमी गाडगे बाबांना गोरगरिबांचा कैवारी म्हणत, बाळासाहेब खेर हे गाडगे बाबांना चिंध्या पांघरलेला विठ्ठल म्हणत. तर याच गाडगे बाबांचं वर्णन कर्मवीर भाऊराव पाटील आधुनिक तुकाराम असं करतात. म्हणजे काय तर गाडगे बाबा हे केवळ स्वच्छता आणि स्वच्छता या गोष्टींपुरता मर्यादित असलेलं व्यक्तिमत्व नसून ते संपूर्ण विचारांच्या दृष्टीने पुरोगामी असलेलं, प्रबोधनाच्या दृष्टीने अत्यंत प्रखर असलेलं व्यक्तिमत्व आहे. अशा या गाडगे बाबांना आज शतशः अभिवादन.